जगेल आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करील. आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करील. या ठिकाणी दावीद राजा स्तोत्र करिता 118:17 मध्ये लिहित आहे की मी मरावयाचा नाही तर जगेन. या ओळीचा, या ओवीचा, या वचनाचा, या शब्दांचा, या लाईनचा अर्थ काय? मी मरावयाचा नाही तर जगेल. मनुष्यामध्ये जीवन जगण्याची आस पाहिजे, मनुष्यामध्ये जिवंत राहण्याची आस पाहिजे, मनुष्यामध्ये सजीवता निर्माण झालेली पाहिजे. आणि म्हणून तो म्हणताय की मी मरावायचं नाही. याचा अर्थ स्तोत्र संहिता लिहिणारा दावीद महाराज किंवा दावीद राजा हा जिवंत आहे असं नाही, तो मरण पावला. परंतु प्रभू मध्ये मात्र तो त्यावेळेसही जिवंत होता, आजही जिवंत आहे. आणि ज्या परमेश्वराचा पुत्र येईल ना त्यावेळेस देखील आम्ही त्या दावीद राजाला पाहू शकतो, जर कदाचित देवाच्या दृष्टिकोनातून जर तो जीवन जगला असेल तर. त्याच प्रकारे आम्ही देखील आमच्या पूर्वजांना जे प्रभू मध्ये जगले त्यांना देखील आम्ही पाहणार आहोत. आणि आम्ही देखील जर प्रभू मध्ये जिवंत आहोत, सजीव आहोत, जर जीवन जगत आहोत तर निश्चित अर्थाने. परंतु या ठिकाणी दावीद महाराज लिहिण्याचा उद्देश वेगळा आहे. आणि तो त्या ठिकाणी लिहित आहे की मी मरवायचं नाही तर जगेन. पाप आणि मरण हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्यावेळेस एक नाणं घेतलं जातं त्या नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा. अशा प्रकारचं पाप आणि मरण या दोन गोष्टी छापा आणि काट्यासारख्या आहेत. पाप आलं म्हणजे पापाबरोबर मरण येतं. आणि म्हणून तो म्हणतो की मी पापाला मरवायचो नाही, आता पापाला मी जिवंत ठेवणार नाही, पापाला मी काढून टाकीन, परंतु माझ्यामधून पाप मी नष्ट करीन आणि मी जगेल. अनेक लोक जीवन जगतात परंतु पाप तसंच ठेवतात. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तशाच असतात, आज्ञाभंग तसाच असतो. जे नको ते आखळ भंगार जवळ घेऊन जगतात. या प्रकारे दावीद राजा या ठिकाणी लिहित नाही. तर आम्ही मरवायचो नाही तर जगेल, तर कशासाठी जगणार आहोत तो या ठिकाणी लिहित आहे पुढच्या लाईनिंग मध्ये. आणि परमेश्वराच्या कृत्याचे वर्णन करील. परमेश्वराने जे कृती केली, परमेश्वराने जे कृत्य केले, परमेश्वराने जी दया केली, परमेश्वराने जे आम्हाला निवडलं, परमेश्वराने जे आम्हाला उचललं, परमेश्वराने जे आम्हाला चांगलपणा दिला, परमेश्वराने जे आम्हाला आनंद दिला, परमेश्वराने जी आमच्यावर दया केली, परमेश्वराने जी आमच्यावर कृपा केली. आम्ही जीवन जगत असताना, नाशाकडे जात असताना, त्या नाशाच्या मार्गातून ज्या परमेश्वराने आम्हाला आणलं, त्या मरणाच्या टाईत जात असताना त्या मरणातून आम्हाला वाचवलं, त्या शापामध्ये असताना आमचे शाप तोडले, त्या आजारात असताना आमचा आजार बरा केला, सगळ्या प्रकारच्या कुकर्मामध्ये असताना त्याच्या एकुलत्या एका पुत्राच्या माध्यमातून आम्हाला पुन्हा एक वार त्यांनी चांगलं नवीन जीवन दिलेलं आहे. तर त्या प्रभू मध्ये मी जगेल. आणि त्या परमेश्वराने त्याच्या एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या जीवनाविषयी जे काही कृत्य केलेलं आहे, जे माझं परिवर्तन घडलेलं आहे, त्याचं मी वर्णन करील, त्याची मी साक्ष देईल, त्याची लोकांना मी सांगेल की जेणेकरून अनेक लोक या साक्षीच्या माध्यमातून, या वर्णनाच्या माध्यमातून, देवाच्या गौरवाच्या माध्यमातून त्यांचं जीवन बदल करतील. आणि त्यांच्यामध्ये जी मरणाची भीती आहे किंवा त्यांच्यामध्ये जे पाप आहे ते पाप दूर करतील आणि ते जगतील. दावीद राजाने परमेश्वराला आवडणाऱ्या सर्व गोष्टी केल्या. याचा अर्थ असा नाही की दावीद राजाच्या जीवनात पाप नव्हतं. दावीद राजाने देखील पाप केलंच, परंतु तो कायम पापात राहिला नाही, कायम शापामध्ये राहिला नाही, कायम आज्ञाभंगामध्ये राहिलेला नाही. तुम्ही आणि मी आणि जगातले प्रत्येक व्यक्ती पाप करतात, परंतु याचा अर्थ असा नाही की आम्हाला पाप करायला संधी दिली, पाप करायला एक अनुमती दिली, पाप करायचं लायसन दिलंय. आम्हाला जीवन जगायचं लायसन दिलंय. आणि ते लायसन म्हणजे पवित्र आत्मा, ते लायसन म्हणजे दैवाचं पवित्र अभिवचन, ते लायसन म्हणजे तुम्ही आणि मी जिवंत सजीव असताना आमचं प्रभू मध्ये जगणं, आमच्यामध्ये झालेला अद्भुतरित्या बदल. आणि म्हणून दावीद राजा या ठिकाणी लिहित आहे, मी मरावायचो नाही तर जगेल. अनेक लोक पापामध्ये आहेत, जगतात खरं, परंतु पाप मात्र त्यांचा पिछा सोडत नाही. अनेक लोकांचं जीवन एक वेगळ्या गोष्टीमध्ये अडकलेलं आहे. आणि म्हणून आजच्या मनन आणि चिंतन अध्ययनासाठी आपण यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 26 आणि वचन क्रमांक 19 मध्ये काही गोष्ट आम्ही पाहणार आहोत.
तुझे मृत जिवंत होतील. तुझे मृत जिवंत होतील. माझ्या लोकांची प्रेते उठतील. माझ्या लोकांची प्रेते उठतील. मातीस मिळाल्यानो मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा. जागृत व्हा. गजर करा. गजर करा. कारण तुझवरील दहीवर कारण तुझवरील दहीवर हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. हे प्रभातीचे जीवनदायी दहीवर आहे. दहीवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकील. भूमी प्रेते बाहेर टाकेल. भूमी जी आहे, जमीन जी आहे, माती जी आहे, त्या मातीमध्ये दफन केलेली ती भूमी बाहेर प्रेत फेकून देईल. मृत जिवंत होणार आहेत, परंतु दोन कारणासाठी होणार आहेत. मला तुम्हाला सांगायचंय, काही लोक मृतामधून जिवंत होतील, ते सजीव होतील, ते जिवंत राहतील आणि त्यांना जीवन जगण्यासाठी संधी मिळेल. दोन प्रकारचं, एक तर सार्वकालिक जीवन, स्वर्गाचं राज्य. दुसरा मुद्दा आहे अधोलोक किंवा नरक. परंतु जीवन मात्र 100% मिळणार. तुम्हाला आणि मला सजीव राहावाच लागेल. तुम्हाला आणि मला जिवंत राहावाच लागेल. तुम्हाला आणि मला जगावंच लागेल. मग दोन ऑप्शन मध्ये आता कितीही लोक आम्ही मागच्या ज्यावेळेस आम्ही मरण मृत्यू समाप्ती द एंड या विषयावर चिंतन मनन अध्ययन देवाच्या वचनाच्या माध्यमातून करत होतो, त्यावेळेस आम्ही मृत्यूविषयी भरपूर काही गोष्टी शिकलो. मृत्यू हा आमच्या जीवनातला शेवट नाही. मृत्यू तर ही आमच्या जीवनातली सुरुवात आहे. जे आमच्या जिवंतपणाची लक्षण आहेत, जे आमच्या सजीवतेचे लक्षण आहेत, जे आम्हाला जगण्यासाठी कार्यभूत ठरणार आहेत. कारण आम्ही जिवंत असताना या 60, 70, 80, 90, 100 वर्षामध्ये आम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहोत, कशा प्रकारे सजीव राहत आहोत, कशा प्रकारे जिवंत आहोत, हे येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 26, 19 प्रमाणे ज्यावेळेस मृत जिवंत होतील, ज्यावेळेस भूमी प्रेत बाहेर सोडील, ज्यावेळेस मेलेले लोक उठले जातील, त्यावेळेस त्यांना सजीव केल्या जाईल, त्यांना जिवंत केल्या जाईल आणि त्यांना जगण्याची संधी दिल्या जाईल. परंतु त्या ठिकाणी जगण्याची संधी दोन ऑप्शन मध्ये आहे. एक तर नरक सार्वकालिक आणि दुसरं एक तर स्वर्ग सार्वकालिक. चॉईस तुमची. आणि म्हणून जीवन जगत असताना, सजीव असतानाच आम्ही त्या मृत्यूवर विजय मिळवला पाहिजे, म्हणजे त्या पापावर विजय मिळवला पाहिजे. आणि जीवन जगताना आम्ही आमच्या सर्व दिनचर्या आम्ही परमेश्वरावर सोपवून दिल्या पाहिजे. यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 38 आणि वचन क्रमांक 19 मध्ये देखील एक वचनामध्ये परमेश्वर आम्हाला एक अद्भुत गोष्ट शिकवत आहे. ते पाहूया आपण. यशायाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 38 वचन क्रमांक 19. जिवंत जिवंत माणूसच जिवंत जिवंत माणूसच तुझा धन्यवाद करीतो. तुझा धन्यवाद करीतो. तसा मी आज करीत आहे. तसा मी आज करीत आहे. बाप तुझे सत्य मुलास प्रकट करीतो. बाप तुझे सत्य तुझे सत्य मुलास प्रकट करीतो. मुलास प्रकट करीतो. जिवंत मनुष्यच परमेश्वराचा धन्यवाद करू शकतो. आज आम्ही जिवंत आहोत का? जर आम्ही जिवंत आहोत, आम्ही सजीव आहोत, जर आम्ही जीवन जगत आहोत, तर आमच्या जीवनामध्ये आमच्या परमेश्वर पित्याचा सन्मान आहे का? आमच्या परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने दिलेल्या गोष्टीमध्ये, आशीर्वादामध्ये आम्ही त्याचा धन्यवाद करत आम्ही आमचं जीवितक्रम जगत आहोत का? अनेक लोक धन्यवाद सगळ्यांचा करतात, मित्रांचा करतात, जे देतात त्यांचा करतात, जिथं फायदा आहे त्यांचा करतात, जिथं आपल्याला अपेक्षा आहे त्यांचा करतात. परमेश्वराचा धन्यवाद करण्यात मनुष्य कानगडा करत आहे. अनेक वेळेस असं होते की फक्त आम्हाला एखादी गोष्ट मिळाली तर धन्यवाद प्रभू, बाकीच्या टायमिंगला काहीच नाही. तर जिवंत मनुष्य जो आहे तो धन्यवाद करतो. याचा अर्थ आम्ही जिवंत असताना जर परमेश्वराचा जर धन्यवाद करीत नाही, तर याचा अर्थ आम्ही जिवंत नाही, याचा अर्थ आम्ही सजीव नाही, याचा अर्थ देवाच्या दृष्टिकोनातून आमचं जगणं नाही. आणि मग देवाच्या दृष्टिकोनातून आमचं जगणं केव्हा होईल? जो मनुष्य जिवंत असताना, सजीव असताना परमेश्वराचा नेहमी धन्यवाद करतो, परमेश्वराला नेहमी उंचवतो, गौरवतो, आदर सन्मान महिमा देतो, परमेश्वराच्या समागम राहतो, तोच मनुष्य जिवंत मनुष्यामध्ये सबादल्या जाईल किंवा त्याला जिवंत म्हणता येईल, बाकीचे नाही. एक थोड्या वेळापूर्वी एका सेवकाचा आणि माझं फोनवर थोडस वचनाच्या बाबतीत चिंतन मनन अध्ययनामध्ये आम्ही थोडस अर्धा पाऊण तास वेळ घातला.
आणि मला एक गोष्ट त्या ठिकाणी प्रकृतीतून एक उदाहरण मला सुंदररीत्या आवडलं. काही लोक जीवन जगतात, परंतु दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक देऊन तुम लढो हम कपडे सांभाळते. काही लोक जीवन जगतात दुसऱ्यांच्या तुकड्यावर. काही लोक जीवन जगतात काबाड कष्ट करून. काही लोक जीवन जगतात दुसऱ्याला लुटून. अशाच प्रकारचा एक प्रसंग आम्ही पवित्र शास्त्रामधून एक छोटस जर उदाहरण पाहिलं नव्या करारामध्ये. एक बहीण आहे आणि तिची छोटीशी मुलगी आहे आणि त्या मुलीला एक अशुद्ध आत्म्याचा त्रास आहे आणि ती प्रभू येशूकडे येते आणि त्या ठिकाणी ती म्हणते, प्रभूजी माझ्या मुलीला त्रास होत आहे, माझ्या मुलीला बरं करा. मग देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की स्वतःच्या मुलाचं अन्न घेऊन कुत्र्याला टाकणं योग्य आहे का? तर ती बहीण मोठी विश्वासणारी होती. ती बहीण त्या ठिकाणी म्हणत आहे, महाराज त्या टेबलावरून पडलेल्या चुऱ्यावर देखील कुत्रे जगतात. तिचा इतका मोठा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं आणि तो तिला म्हटला, बाई तुझा विश्वास मोठा, तुझी मुलगी बरी झाली आहे. अनेक लोक कशा कशावर जीवन जगतात काहीच कळत नाही. मटणाच्या वासाकडे येणारे जे कुत्रे आहेत ना, ते चावके कुत्रे असतील. जे मटणाचा वास बघून येतात ते पाळीव कुत्रे नसतात किंवा ते चांगले कुत्रे नसतात. त्यांच्या डोक्यात फक्त एक गणित असतं, मटणाचा एक लोचका कवा मिळेल. आणि मग ते कुणाचीच भीडभाड धरत नाहीत आणि त्यांना ते मटणाच्या वासाने ते येतात. परंतु जे कौटुंबिक जे घरातले जे आहेत ना, जे पाळीव किंवा जे त्या आज्ञाखाली राहणारे, ते शिळ्या भाकरीवर देखील जीवन जगतात, परंतु मालकावर गुरगुर करत नाहीत. त्यांच्या रक्षकाला ते चावत नाहीत किंवा त्यांना ते चावण्याचा गुणधर्मही नाही. ते फक्त चावतात कुणाला? त्या मालकाच्या विरोधात काही जर गोष्टी कोणी करत असेल तर निश्चित अर्थाने ते भाकरीच्या तुकड्यावर जगणारे कुत्रे जे इमानदार असतात ते त्या मालकाच्या वतीनं त्यांना भुंकतात किंवा त्यांना दूर लावतात. परंतु जे मटणाच्या वासाने आलेले कुत्रे आहेत ना, त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं. अशाच प्रकारे मटणाच्या वासाने येणारे काही लोक जीवन जगतात. त्याच्यामध्ये याजक वर्ग देखील आहे. बस तेवढं मिळालं म्हणजे सेवा झाली, तेवढं मिळालं म्हणजे जीवन सार्थक झालं, तेवढं मिळालं म्हणजे आम्ही जिवंत राहू. अशीच कुरकुर मोशेच्या टायमिंगला जीवन जगत असताना ज्या फारो राजाच्या तावडीतून परमेश्वराने त्या इस्रायल लोकांना मोशेच्या मध्यस्थीद्वारे आणलं, ह्याच लोकांनी रानात आल्यावर मटणासाठी कुरकुर केली. परमेश्वराने इतकं काही भरपूर दिलं की त्यांच्या नाकातून ते आलं, काहींच्या नाईड्यात बोट्या गुतल्या. हे जीवन जगण्याची खाण्यावारी जीवन जगणं, एक लाभासाठी तोंडपूजा पूर्ण करणं, हा एक जीवन जगण्याचा प्रकार आहे. अशा जीवन जगणाऱ्यांना जसं की पवित्र शास्त्र सांगतंय ना, कुत्रे, जारकर्मी, चेटकी, व्यभिचार करणारे, जादूगिरी करणारे, तंत्रमंत्र करणारे, असे वेगवेगळ्या प्रकारचे कुकर्म करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्याचं वतन नाही. म्हणजे ते सजीव नाहीत, म्हणजे त्यांना जगण्याचा अर्थ नाही, म्हणजे ते जिवंत नाहीत. हे जिवंतपणेच त्या नाशाकडे आणि त्या खाचेकडे जातात. परंतु या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की यशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 26 आणि वचन क्रमांक 19 मध्ये मृत जिवंत होतील, भूमी त्यांना बाहेर सोडील. आणि त्याचप्रमाणे यशा 38:19 मध्ये आम्ही पाहिलं की जिवंत मनुष्यच परमेश्वराचा धन्यवाद करू शकतो. जर तुम्ही आणि मी परमेश्वराच्या मध्ये जर जिवंत आहोत असा जर आमचा विश्वास आहे, असं वाटतंय की आम्ही सजीव आहोत, याचा असं वाटतंय की आम्ही जिवंत आहोत, तर आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करणं हे खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. यिर्मयाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 13 मध्ये आणखीन एक महत्वाचा पॉइंट त्या ठिकाणी दिलेला आहे. पण पाहूया. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. ह्या बोटाचा थुका त्या बोटावर आणि त्या बोटाचा थुका या बोटावर. अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या लोकांचा एक समूह आहे, सजीव राहणाऱ्या लोकांचा एक ग्रुप आहे, जीवन जगणाऱ्या लोकांचा एक ग्रुप आहे, जिवंत असणाऱ्या लोकांचा ग्रुप आहे. ह्या बोटाचा थुका ह्या बोटावर, ह्या बोटाचा थुका ह्या बोटावर. डुप्लिकेटपणा करणारी एक सरपटणाऱ्या प्राण्यापैकी एक गांडूळ नावाचा एक प्राणी आहे.
त्याला दोन तोंड आहेत असं म्हणतात. तो इकडून निमा चालवतो, इकडून निमा चालवतो. अशी वाचूया, वचन वाचूया. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. इर्म्या 2:13 मध्ये लिहिलेलं आहे. आपण पाहूया पुन्हा एक वार ते वचन. कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. माझ्या लोकांनी, याचा अर्थ काय? ज्या अर्थी परमेश्वर म्हणत आहे माझे लोक, म्हणजे याचा अर्थ बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील, याजक वर्ग, सेवक वर्ग, ब्रदर वर्ग, फादर वर्ग, गुरुजी वर्ग, कॉर्डिनेटर वर्ग, आणखीन कोणता वर्ग असेल तो XYZ, ह्या लोकांनाच परमेश्वर आपलं म्हणेल ना. दुसरा एक कुकर्म करणाऱ्यांना तर म्हणणार नाही, पाप करणाऱ्यांना तर म्हणणार नाही, किंबहुना जे नरक दंडाचे वाटेकरी त्यांना म्हणणार नाही. माझे लोक कशाला म्हणाल? की जे हक्काचे आहेत, ज्यांच्यासाठी प्रभूने रक्त सांडलं, ज्यांना प्रभूने विकत घेतलं, ज्यांना प्रभूंची पापाची क्षमा केली, ज्यांच्यावर प्रभूने दया केली, कृपा केली, ज्यांना सुधारण्याची संधी दिली, ज्यांचं जीवन परिवर्तन केलं, ज्यांचं जीवन चांगलं केलं, त्यांना सजीव ठेवलं, त्यांना जीवन कसं जगायचं हे शिकवलं आणि आज तागायत आम्हाला जिवंत ठेवलं. अशाच लोकांना परमेश्वर म्हणणार ना माझे लोक. आपलं ते आपलंच असतं. आपले मराठीत एक म्हण आहे, आपलं ते बाबू लोकांचं ते काटतं. अशाच प्रकारे जे आमचं आहे ना त्याला आपलं म्हणणार. तसंच परमेश्वरचं वचन या ठिकाणी, कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. दुहेरी, एकच नाही. अर्ध प्रभूकडं, अर्ध जगाकडं, अर्ध हैवान इब्लिसकडं, अर्ध परमेश्वराकडं, अर्ध जगामध्ये लक्ष, अर्ध आत्मिक लक्ष. दुहेरी दुष्कर्म, इथंही दुष्कर्म आणि तिथंही दुष्कर्म. मी तर म्हणेल त्या बिचाऱ्या सैतानाला उगाच हे लोक त्रास देतात, उगाच त्याच्या नावाची बदनामी करून टाकतात. तो बिचारा काहीच करीत नाही. बिचारा म्हटलं तरी काही अडचण पडणार नाही, कारण लोक त्या हैवान इब्लिसच्या पुढे इतके काही फॉरवर्ड झालेले आहेत जीवन जगण्याच्या बाबतीत, जिवंत राहण्याच्या बाबतीत, दुष्कर्म करण्याच्या बाबतीत, डबल गेम करण्याच्या बाबतीत. ह्या बोटाचा थुका त्या बोटावर टाकण्याच्या ऐवजी इकडेही चालायचं आणि तिकडेही चालायचं. दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा, परमेश्वर म्हणत आहे मी जिवंत पाण्याचा झरा आहे, त्या मला त्यांनी सोडले. जिवंत पाणी नको म्हणत आहेत, जिवंत वचन नको म्हणत आहेत, जीवन जगणं नको म्हणत आहेत, सजीव राहणं नको म्हणत आहेत, चांगलं जगणं नको म्हणत आहेत, आत्मिक जगणं नको म्हणत आहेत, धार्मिक जगणं नको म्हणत आहेत, वचनाप्रमाणे जगणं नको म्हणत आहेत, सत्य जीवन जगणं नको म्हणत आहेत. मग त्यांनी काय केलेलं आहे की ह्या जीवनी पाण्याचा जो झरा, मी जो जिवंत पाण्याचा, जिवंत, कडू बिडू नाही, जिवंत पाणी, प्युअर मुळा डॅमचं ॲक्वागार्ड पेक्षा भारी, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले. आता जिवंत पाणी सोडलं म्हणजे देवाचं वचन सोडलं, सत्य सोडलं, पवित्र आत्मा सोडला, आज्ञाविषयी आता काहीच येत नाही. अहो, जिवंत पाणी म्हणजे जिवंत झराच जर सोडलेला आहे, जो जीवनाचा स्रोतच सोडलेला आहे, जे जीवनाचं सार्थकच सोडलेलं आहे, ज्या जीवनच सोडून दिलेलं आहे. कारण परमेश्वरचं वचन म्हणते मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे जीवन आहे. म्हणजे ज्यांनी जीवन सोडून दिलं, ज्यांनी जिवंत पाणी सोडून दिलं, म्हणजे देवाचे अभिवचन, पवित्र आत्मा, देवाच्या चांगल्या गोष्टी, आणि काय केलं माहिती का? ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद. ह्या लोकांचं जीवन जगणं ना फुटक्या हौदासारखं झाले. किती पाणी सुटलं नाही, यांचं पाणी त्या क्रॅक वाट निघूनच जातं, यांच्या जीवनामध्ये काहीच राहत नाही. अशा प्रकारे फुटक्या प्रकारचे हौद नाही, तो फुटके हृदय घेतले लोकांनी दगड घेऊन आपले हृदय ठेचून काढले, त्यांना क्रॅक केल्या, आणि या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा चांगुलपणा नाही.
या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा सजीवपणा दिसत नाही, या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा जिवंतपणा दिसत नाही, या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं देवाचं वचन दिसत नाही. अहो, वचन नुसतं तोंडपाठ दिसतात, परंतु आचरणात मात्र दिसत नाही. काय करायचं अशा लोकांसाठी? देवाचं वचन आम्हाला सांगते, कारण यांनी स्वतःहून तो जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडून दिलं. जीवन जगत असताना, सजीव असताना, जगत असताना त्यांनी देवाला सोडून दिलं, परमेश्वराला सोडून दिलं, त्याच्या एकुलत्या एक पुत्राला सोडून दिलं, सत्याला सोडून दिलं, पवित्र आत्म्याला सोडून दिलं, चांगल्या गोष्टीला सोडून दिलं. आणि ज्यात पाणी राहणार नाही, म्हणजे ज्यामध्ये पवित्रता नाही, ज्यामध्ये ममता नाही, ज्यामध्ये चांगुलपणा नाही, ज्यामध्ये धार्मिकता नाही, ज्यामध्ये सत्यता नाही, ज्यामध्ये सत्कर्म नाही, ज्यामध्ये कशाच प्रकारच्या कोणत्याच गोष्टी नाही, असा फुटका हौद जो असतो ना, हौद, त्याच्यामध्ये भरपूर साठा असतो. लोकांनी फुटके हौद तयार केले, आपल्यासाठी खोदून तयार केले. नुसते तसे नाही, जमिनीत खोदून तयार केले. आणि हो फुटका हौद म्हणजे आमचा मृत्यू, हा फुटका हौद म्हणजे आमच्यासाठी अधोलोक, हा फुटका हौद म्हणजे नरक राज्य. हा फुटक्या हौदात आम्हाला ज्यावेळेस उतरल्या जाईल ना, त्यावेळेस आम्ही सजीव राहणार, जगणार, जिवंत राहणार. परंतु ज्या वेळेस न्यायाचा दिवस येईल, त्यावेळेस मात्र आमची रवानगी मात्र 101% तिकडे अधोलोकाकडे असेल. तिकडं फुटके हौद आहेत, तिकडं काही पाणी नाही. कारण या ठिकाणी लिहित आहे, पाण्याचा झरा याला सोडलं आणि आपल्यासाठी ज्यात पाणीच राहणार नाही असे फुटके हौद घेतले. अधोलोकामध्ये पाणीच नाही, म्हणून तो श्रीमंत मनुष्य माझा, हे बाप्पा भ्रमा, त्या लाजाराला पाठव, एक कणगळो थेंब टाकून पिऊन दे जरा. पाणीच नाही, कारण जिवंत असताना पाण्याच्या झऱ्याला सोडलं, जीवनी वचनाला सोडलं, प्रवाहाला सोडलं, सजीवतेला सोडलं, जिवंतपणाला सोडून दिलं आणि जगातल्या त्या फुटक्या हौदामध्ये उड्या मारल्या. अनेक लोक हौदामध्ये जाऊन बाप्तिस्मा करतात, त्यांना वाटतं आम्हाला पवित्र आत्मा मिळालाय, आणि दुसऱ्या दिवशी जाऊन जगातल्या हौदामध्ये परत एकदा बुचकळतात, म्हणजे त्या पापाच्या डोहामध्ये उडी मारतात. तिथं मस्तपैकी पोहून निघतात. त्या गाळामध्ये, त्या गाणीमध्ये, त्या लोभामध्ये, त्या तोंडपूजपणामध्ये, त्या आज्ञाभंगामध्ये, त्या जगातल्या सर्व प्रकारच्या केर कचऱ्यामध्ये लोळतात लोक. जसं गाढवाला कितीही धुतलं ना, तर ते उकांड्यावर जाऊन लोळल्याशिवाय त्याच्या अंगाला येणारी खास जातच नाही, किंवा त्याला वळण पडलेलं ते काही बिघडतच नाही. अशा प्रकारे लोकांचं जीवन झालेलं आहे. अनेक लोक प्रभूमध्ये तर आहेत, जिवंत तर आहेत, सजीव तर आहेत, जीवन तर जगत आहेत, परंतु त्या गाढवासारखं, त्या कुत्र्यांसारखं मटणाचा वास आला का लगेच पळायचं, बाकी यायचंच नाही. या ठिकाणी वचन आम्हाला सांगते, माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. आज लोक जीवन जगत असताना दुहेरी, दुटप्पी, दोन प्रकारचं जीवन जगत आहे संगच. आणि पवित्र शास्त्र तर आम्हाला असं सांगत आहे की दोन गोष्टी एका मेणामध्ये राहू शकत नाहीत. दोन तलवारी एका मेणामध्ये राहू शकत नाही, कारण ती मेण जे आहे ते एका तलवारीच्या मापाचं असतं. त्या तलवारीत दोन तलवारी बसत नाही, त्या मेणामध्ये तर एकच बसते. अशाच प्रकारे धनाची आणि देवाची चाकरी एकाच मनुष्याला करता येत नाही. तरी लोक इतके काही हुशार झालेले आहेत, ते धनाची पण चाकरी करतात आणि परमेश्वराची देखील चाकरी करतात. म्हणजे परमेश्वराच्या वचनाला देखील खोडून काढणारे लोक जीवन तयार झालेले आहेत. लोक काही साधे तयार झाले नाहीत, इतके बुद्धिवान तयार झालेले आहेत ना, इतके सजीव जगण्यामध्ये, जीवन जगण्यामध्ये इतक्या त्यांनी काही कला शोधून काढल्यात, इतके काही त्याला टेक्निकल शोधून काढलंय. एकच नंबर, दोन प्रकारचं जीवन, दोन्ही तलवारी संगच, प्रॉपर्टी पण आणि देवाची सेवा पण, खोटाई पण आणि सत्य पण. सत्य सांगायला गेलं तर रडू रडू सांगतील, आणि खोटं जर बोलायला गेले ना, कातडे निघुस्तोवर खोटं बोलतील, सांगताच येत नाही. इतके लोक जीवन जगायला एकदम तत्पर झालेले आहेत. छान, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. परंतु प्रिय, तुम्हाला आणि मला एक गरजेचं आहे, आम्ही एकाच मार्गावर चालू शकतो. तो मार्ग म्हणजे मार्ग, सत्य आणि जीवन म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त. जो कोणी त्या मार्गाने जाईल तो जीवनामध्ये जाईल,
तो सजीवपणामध्ये जाईल, तो जिवंतपणाकडे जाईल, तो सार्वकालिक जीवनाकडे जाईल, तो पवित्र आत्म्याच्या सानिध्यातून स्वर्गाच्या राज्यामध्ये तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आणि पिता परमेश्वर पवित्र आत्मा आणि लाखो करोडो अब्जवरी देवदूत आणि जे त्याचे संत, जे त्याचे सेवक होऊन गेले, जे सजीव जगले, जिवंत राहिले, मरणाच्या टोकापर्यंत विश्वासू जीवन जगले आणि देवालाच आवडणाऱ्या गोष्टी केल्या, अशा अनेक लोक, अनेक पिढ्यानं पिढ्या, अनेक वर्षे सार्वकालिक, त्याला एक विशिष्ट असा आकडा नाही, इतक्या वर्ष जिवंत राहतील. अशाच प्रकारे दुसराही समुदाय जो आहे ना, फुटक्या हौदातला, पापामध्ये जाणारा, ज्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याचं काही घेणं देणं नाही, ज्यांच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं काही घेणं देणं नाही, असे लोक इतक्याच वर्ष जिवंत राहतील. आणि माझ्या माहितीनुसार तिथं याच्यापेक्षा दुप्पट लोक असतील, दुप्पट नाही, किती पट असतील काही सांगता येत नाही. मी मागच्या एका लेक्चर मध्ये मी उदाहरण देतात म्हटलो होतो, कोणा एका मनुष्याला जसं भरपूर पीक आलं आणि त्याच्या घरामध्ये ठेवायला किंवा त्याच्या गोडवांमध्ये ठेवायला ते गोडवान कमी पडलं, त्याने काही केलं की मोठं गोडवान बांधलं आणि मग त्या ठिकाणी मस्तपैकी म्हटलं, हे जेव्हा खा पी आयुष कर आणि आता तुला भरपूर असं मिळेल, असं भरपूर झाले. त्या ठिकाणी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, अरे मूर्ख, आज रात्री तुझा जर जीव मागितला तर हे काय, हे जीवन जगण्याची पद्धत. पण हेच उदाहरण सांगत असताना मी त्यामध्ये आणखीन एक शब्द टाकला होता की कदाचित असं न हो की परमेश्वराने, हे माझ्या मनचे विचार आहेत, हे शास्त्रयुक्त नाही, मी तुम्हाला फक्त उदाहरण म्हणून सांगतो, कदाचित असं न हो की परमेश्वराने नरक थोडस बनवलेलं असेल आणि एवढा मोठा माप येत हे बघून कदाचित ते मोडून एखाद्या वेळेस परमेश्वराला मोठं नाही करावं पडतं, कारण गर्दीची एवढी मोठी फास्ट झालेली. तसंही परमेश्वरने अगोदरच मोठं तयार करून ठेवलेलं आहे, कारण परमेश्वरला सगळं काही ज्ञात आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे प्रिय, तळतळीने, तळमळीने, आत्म्याने, खरेपणाने तुमचा आणि माझा आणि जगाचा नाश होऊ नये म्हणून, तुमचं आणि माझं जगणं व्यर्थ जाऊ नये म्हणून, तुमचा आणि माझ्या सजीवपणाला कुठल्याही प्रकारचा निर्जीवपणाचा डाग लागू नये, तुमच्या आणि माझ्या जिवंतपणाला कुठल्याही प्रकारचा मृत्यूचा कलंक लागू नये, म्हणजे पापाचा कलंक लागू नये म्हणून प्रिय, तुम्हाला आणि मला सुधारण्यासाठी हे गरजेचं आहे की तुम्हाला आणि मला त्या पाण्याजवळ पाहिजे, ते पाणी आमच्या जवळ पाहिजे, ते जीवनी पाणी आमच्या जवळ पाहिजे, ते जिवंत पाणी आमच्या जवळ पाहिजे. आणि म्हणून दावीद राजा स्तोत्र संहितामध्ये अध्याय क्रमांक पहिल्याच अध्यायामध्ये 1 ते 5 वचनामध्ये म्हणत आहे, धन्य तो पूर्वी जो दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर अहोरात्रंदिवस परमेश्वराचं मनन करतो, असा व्यक्ती त्या ठिकाणी लिहिलेला आहे. तो आपल्याला हंगामी फळ देते, त्याची पाने कोंबजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे आहेत, ज्यामुळे दुर्जन न्याय समोर टिकायचे नाहीत, पापी जन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाही. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. नीतिमानांचा मार्ग कोणता? पाण्याच्या प्रवाहाजवळ असणं, जिवंत पाण्याच्या झऱ्याजवळ असणं, नुसतं असणं नाही, ते आमच्या मधून वाहणं. देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जर जिवंत पाण्याचा झरा आहे तर आमच्यातून 2-4 थेंब तर मिळू द्या. जसं पाळक वर्गाकडून भारून एखादी पाण्याची बाटली आणता 1 लिटरची, तेवढं तर निघू द्या, परंतु तेही नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही फुटके आहोत. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई राहील. लोक काय करतील माहिती का, हौदाला रिपेअर करतील, प्लास्टर बिस्टर करतील, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल टाकतात, त्याचं क्रॅक काढतात, प्लास्टिक टाकतात, वाटेल ते करते, एक थेंब पाण्याचं वायाला जाऊ देत नाही. ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई तिथं का, तर पाणी हे त्यांच्यासाठी जीवन आहे. पाणी जर नसलं तर रानोमाळी हिंडावं लागेल, त्यांना माहिती आहे. मग अशाच प्रकारे या ठिकाणी जिवंत पाणी म्हणजे जिवंत देवाचं वचन नाही, पवित्र आत्मा नाही, सत्कृत्य नाही, चांगलं जीवन जगायचं नाही. सजीवता आहोत पण निर्जीवासारखं जगायचं, जिवंतता आहोत पण मेल्यासारखं नुसतं गपचिप पडायचं. फक्त देरे हरी खाटल्यावरी. प्रभू मध्ये श्रमच करावं लागतील, प्रभू मध्ये जीवनच जगावं लागेल, प्रभू मध्ये सजीवच राहावं लागेल. कारण सजीव वचन घेऊन येणारा सजीव मनुष्य जीवन जगत असताना आणि इतरांना जे जगत आहे त्यांना जर मार्गदर्शन करणारा जर असावा तर तो जिवंत असावा.
तो सजीव असावा, त्याचं जगणं नीटनेटकं असावं, त्याच्याजवळ जिवंत पाण्याचे झरे असावेत, हौदच असावं. मी तर म्हणतोय ज्या ज्या कुटुंबात जाईल ना, येशू ख्रिस्ताच्या नावाने वचनाची अशी पाईपलाईनच गेली पाहिजे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक एक तोटी जर आली ना, प्रत्येकाच्या जीवनामध्ये वचन निघलं पाहिजे. प्रत्येक आत्मा हा वचनामध्ये वाढला पाहिजे, ते जिवंत पाण्याच्या झऱ्यामध्ये. आणि म्हणून मग त्याला पालवी फुटती, पानं येतेत, फळं येत, फ्रुट येत. आम्ही जातो मार्केट मधून आयते घेतो, बस. तिकडे काही घेणं देणं नाही. वढ्याच्या काढायचे असू, नाही तर पाण्याजवळचे असू, नाही तर दंडाने पाणी दिलेलं असू, नाही तर मग सीना नदीचं पाणी असू, आपल्याला काही नाही. आपल्याला फक्त जाऊन ते फळ घेता येतं. तिथं तसं नाही. तिथं मात्र जीवन जगत असताना आमच्या मधून फळ निर्मित व्हावं लागतं. आमच्यामध्ये जीवनाचे फळ निर्माण झाले पाहिजे, आमच्यामध्ये आत्म्याचे फळ निर्माण झाले पाहिजे. याला म्हणतात जिवंतपणा, याला म्हणतात सजीवपणा, याला म्हणतात खरं जगणं. आमच्यामध्ये गलती 5:22 फळं नाहीत. आमच्यामध्ये गलती 5:19-23. आम्ही जर गलती 5 अख्खा जर वाचला ना, त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत फळं कोणते कोणते आहेत. आपले झाडच कोणते आहेत हेच कळा नाही. लोक आताच्या सध्याच्या पिढीचे झाड कोणत्या प्रकारचे येतं, असे वेगवेगळ्या प्रकारचे कलम केलेले आहेत ना, कोणत्याही झाडाला कोणतंही फळ येतंय. पवित्र शास्त्र सांगतंय बाबळीच्या झाडाला अंजीर येतील का, अंजिराच्या झाडाला बाबळी सारख्या शेंगाने फुलं येतील का. पण इथं जगाने, या सैतानाने, हैवानाने, इब्लिसने, या जगातल्या सर्व प्रकारच्या नॉलेजने हे सिद्ध करून ठेवलंय की कोणत्याही झाडाला कोणतंही फळ येऊ शकतं. कोणत्याही झाडाला कोणतंही फळ येऊ शकतं. तुम्ही राहुरी विद्यापीठाला जाऊन बघा, इतके कलम केलेले वेगवेगळ्या प्रकारचे झाडं सापडतील ना, वाव. आणखीन दुसरं कुठं जर गेले ना, शास्त्रज्ञांनी इतका काही शोध लावून ठेवलाय. मग याच्यापेक्षा जीवन जगणारे 2 पायाचे शास्त्रज्ञ, ज्यांना परमेश्वरने त्याच्या प्रतिसमान निवडले, बुद्धी, ज्ञान, चातुर्य सगळे दिले, ज्यांच्यासाठी सगळं समर्पण केले, ज्यांना सजीव ठेवले, ज्यांना जगण्याची संधी दिली, ज्यांना जिवंत ठेवले, या लोकांनी देखील टेक्निकल अवलंबली आणि ते दुटप्पी मनाचं जीवन जगायला लागले. खोडी एक आणि फांद्या एक आणि फळ तिसरंच. कधी चर्चला पण जातात, कधी तिकडं जाणत्या जोईशीकडे पण जातात, गुड फ्रायडे करतात, नाताळही करतात, ईस्टरही करतात, वाटेल तिथे जातात. हे जीवन जगण्याचे लक्षणं नाहीत, हे सजीवतेचे लक्षणं नाहीत, हे जिवंत राहण्याचे लक्षणं नाहीत, हे फुटके हौदाचे लक्षण आहेत. हे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले नाही, ते डोंगराच्या कडाला उगाळलेले एक बाभळीच्या झाडासारखे, त्यांना फळं येत नाही, नुसते फुलं, नुसत्या शेंगा, नुसते दामुके पडत आहेत त्या शेंगातून, आणि त्या बाकऱ्या खात्यात लबा लबा करून. असं जीवन जगणाऱ्यांना काही एक फायदा नाही. आम्हाला जीवन कसं जगायचं आहे, तर पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारखं, ज्याचे फळ हंगामी येतात, पानं कोमजत नाहीत आणि ते हिरवेगार आहे. अशा प्रकारे परमेश्वराच्या वचनाच्या त्या जिवंत पाण्याच्या फ्लो मध्ये, त्या झऱ्याजवळ, त्या कड्याजवळ, त्याच्या सहभागीतेत जवळपास जर आमच्यामध्ये जिवंत पाणी म्हणजे देवाचं वचन असेल, तर ह्या जगण्याला अर्थ, तर ह्या जगण्याचा खरा सजीवपणा दिसून येईल, जिवंतपणा दिसून येईल. जिवंत तर सगळेच राहते तो, असं एकही नाही. मराठीमध्ये आपले म्हणे, अहो ज्यांनी चोच बनवली तो चारा देणारच. अहो चाराच खा फक्त, बाकी काहीच करू नका. त्या चाऱ्याच्या पाठीमागे काहीतरी आहे ना, जो चारा पुरवतो त्याला तुम्ही काहीतरी करा, त्याची स्तुती करा, महिमा करा, धन्यवाद करा, गौरव करा, आभार माना, त्याच्या नावाला एक उंच करा. नाही, आम्ही फक्त आम्हाला चाऱ्याशी मतलब, तो कुणी देऊन कुठूनही येऊ, लुटलेला असू नये तर दानपात्राचा असू नये तर देणगीचा असू नये तर डुप्लिकेट प्रवचन सांगितलेला असू नये तर भविष्यवाणी केलेला असू नये तर तेलाच्या बाटल्या ऐकलेला असू नाही तर पाण्याच्या बाटल्या ऐकलेला असू नये तर रुमालाचे तुकडे असू नाही तर काही असू, चारा तर मिळालाय ना. पण चारा खाऊन फक्त तुम्ही फार तर फार 60, 70, 80, 90, 100 वर्ष जीवन जगू शकतात. परंतु या सजीवपणाला, या जगण्याला, या जिवंतपणाला काही एक देवाच्या दृष्टिकोनातून अर्थ राहणार नाही. या कालावधीमध्ये परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जर आमच्यामध्ये निर्माण झाल्या नाही, परमेश्वरने आमच्याकडे पाहिलं जीवन जगत असताना, सजीव असताना, जिवंत असताना, की आमच्यामध्ये जर फळाची अपेक्षा केली तर एखादा फळ नाही, फुलाची पाकळी तर मिळाली पाहिजे ना.
आम्ही जीवन जगताना म्हणत असतो एखाद्याचा सत्कार करताना, आमची काय एवढी कॅपॅसिटी नाही, परंतु आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एक सत्कार करतो बघ छोटासा. तसंच फुल नाही, फळ नाही, मोठं मोठं एक हे नाही, कलिंगड नाही, कमीत कमी एवढं एवढं बोर काहीतरी असावं ना आमच्या जीवनात फळ. लोकांच्या जीवनात काहीच नाही, नुसत्या भाज्या, नुसत्या पालेभाज्या लोकांच्या जीवनामध्ये. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं देवाच्या वचनाच्या माध्यमातून, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्यांनी मला सोडून दिलं. मग जिवंत पाण्याला जर सोडून दिलंय, मग पाणी कोणतं आहे जगण्यासाठी? कारण पाणी हे मनुष्याचं जीवन आहे. सायन्स नुसार जर पाहिलं, मेडिकल नुसार जर पाहिलं, डॉक्टरी नुसार जर पाहिलं, तर ज्याच्या शरीरामध्ये पाणी नाही ना, त्याचं शरीराच्या रोग प्रतिकार शक्ती म्हणा, किंवा त्याचं ब्लड सर्क्युलेशन म्हणा, किंवा त्याच्या शरीराची रचना म्हणा, कालांतराने ठप्प पडते आणि तो मनुष्य जीवन जगू शकत नाही. मग शारीरिक जीवन जगत असताना या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी जर जगातल्या पाण्याची गरज आहे, तर आध्यात्मिक आमचा देह, आध्यात्मिक आमचं जीवन जगण्यासाठी आत्मिक आणि परमेश्वराने दिलेल्या वचन का नको? अनेक लोकांचं जीवन इथलंही सुखकर आहे, इथलंही चापमध्ये आहे, इथलंही काटेकोरपणे आहे, इथलंही निरोगी आहे, सगळ्या प्रकारची खबरदारी घेतात. आत्म्याचं काय, जीवाचं काय, हृदयाचं काय, याचं देखील सजीवपण आहे, याला देखील जगणं आहे, हे देखील जिवंत आहे. परंतु लोक केवळ बाह्य स्वरूपाचं जीवन जगतात. चांगली गोष्ट आहे, बाह्य स्वरूपाचं जीवन पण चांगलं जगावं अशी देवाची देखील इच्छा आहे. राळ्या पाळ्यातन हळहळीतन तळतळीत जीवन जगावं ही देवाची इच्छा नाही. भले कष्ट करू, किंवा ऑफिसर असू, किंवा कुठल्याही प्रकारचा असू, गरीब असू, श्रीमंत असू, मिडल क्लास असू, परमेश्वरची अजिबात इच्छा नाही की आम्ही जीवन जगत असताना हेड्याक मध्ये जीवन जगावं, टेन्शन ताण दबाव मध्ये जीवन जगावं, एकदम भंगारवाणी जीवन जगावं. देवाची इच्छा आहे आम्ही सजीव असताना चांगलं जीवन जगावं. आमच्या जिवंतपणाला काहीतरी अर्थ पाहिजे, म्हणून आम्ही खूप काही काबाड कष्ट करतो. देवाचं वचन आम्हाला पवित्र शास्त्राच्या माध्यमातून सांगतंय की भल्या मोठ्या पहाटे तुम्ही उठता सकाळी सकाळी आणि फार उशिरा विश्रांती घेता, आणि एवढ्या काळामध्ये भरपूर काबाड कष्ट करता. कशासाठी? आपलं कौटुंबिक जीवन चांगलं राहण्यासाठी. काही लोक भल्या पहाटे प्रवास करतात, फार उशिरापर्यंत मीटिंग घेतात, आणि सकाळपासून तो शेवटच्या मीटिंग पर्यंत जेवढं डबुलं मिळालं ना तेवढं गाडीत घेऊन घरी येतात आणि मस्त पैकी त्याच्यावर जीवन जगतात. ह्या जीवनाला काही अर्थ नाही. जर या पहाटेपासून तर एंड पर्यंत देवाचं वचन आम्हाला सांगतोय, पुढे ते लिहित आहे, तो असं लिहित आहे त्या ठिकाणी की माझ्या प्रिय लोकांना हेच झोपेत देखील पुरवण्यास माझा परमेश्वर समर्थ आहे. मग एवढ्या गोष्टी का? कारण लोकांना स्वतःवर, स्वतःच्या अस्तित्वावर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या मीपणावर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या नॉलेजवर, स्वतःच्या जे कशावर असेल त्याच्यावर गुमान आहे, गर्व आहे, अभिमान आहे. त्याला असं वाटतं मी सगळं करील, मी करू शकतो, मी जीवन जगेल, मी जगून दाखवील, मी जगन तर जगन पण माझ्या 7 पिढ्या देखील जगवीन. अहो तुम्ही जगा म्हणजे सार्वकालिक जीवन जगा, आणि तुमच्या 7 पिढ्या देखील जगण्यासाठी त्यांच्यासाठी देवाने दिलेल्या पवित्र वचनाचे चांगले हौद बांधा, जिवंत पाण्याचे हौद बांधा. मी तर म्हणेन हौद नाही, तळे बांधा. शेततळे जसे लोक बांधतात ना उन्हाळ्यात पाणी साठवा म्हणून, तसं जिवंत पाण्याचे मोठाले शेततळे साठवा. पण हे नाही, हे फुटकेच हौद बांधणार जे कधी ना कधी क्रॅकच होणार, ज्यांची कधी ना कधी मातीच होणार. आणि म्हणून प्रियो आमचं जीवन जगणं परमेश्वराला आवडणार पाहिजे. आणि म्हणून यिर्मया 2:13 मध्ये लिहित आहे, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्यांनी मला सोडून दिलं, आणि आपल्या स्वतःसाठी त्यांनी फुटके हौद बांधून घेतले ज्याच्यामध्ये पाणी नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये त्या जीवनामध्ये सजीवता नाही, त्या जीवनामध्ये जिवंतपणा नाही, त्या जगण्याला काही अर्थ नाही, ज्याच्यामध्ये देवाच्या आवडणाऱ्या काही गोष्टीच नाही. मग काय लाभ आम्हाला? तर आम्ही जीवन जगत असताना कसं जगावं हे प्रत्येकाला समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. अनेक लोकांचा ज्ञान नसल्यामुळं नाश झालेला आहे. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते, ज्ञाना अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. ज्ञानच नाही हो,
मेंढराच्या डोक्यासारखे लोकांचे मेंढर डोके झाले. ज्ञानच नाही अजिबात. खाली मुठी घातले का नीट निघत आहेत का, मग ते तळ्यात पडतोय का खड्यात पडतोय का कुणाला धडक देतोय काहीच कळत नाही. आज सभोवार बघून चालण्याची गरज आहे. आजचं जगणं आम्हाला इकडं तिकडं सगळीकडे बघावं लागेल नाही. नीट मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाला जागावं लागेल. डावी करायची नाही उजवी करायची नाही. आमचं जीवन जगत असताना आम्ही डावीकडे कुठं फायदा आहे का, उजवीकडे कुठं फायदा आहे का? या सिस्टरकडे गेल्यानंतर आरोग्य मिळेल का त्या ब्रदरकडे गेल्यावर मिळेल? ही संतुष्टा किंवा हा सेवक किंवा हा प्रॉफिट किंवा हा भविष्यवक्ता माझं भविष्य सांगेल का हा सांगेल? अहो, समोर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. समोर पवित्र आत्मा आहे. समोर सत्य आहे. समोर जीवन आहे. समोर जिवंतपण आहे. समोर देवाचं वचन आहे. हे सगळ्यात मोठं प्रकटीकरण असताना डाव्या उजव्या बाजूला तुम्ही ज्यावेळेस पाहता तुमचं मन लोभावश होतं. तुमचं डोकं काम करत नाही. मग तुम्ही म्हणता घडीभर डावीकडे जातो म्हणजे ह्या पाळक साहेबाकडे जातो, घडीभर उजवीकडे जातो मग या सिस्टर बाईकडे जातो. इकडे काही होत नाही, इकडेही काही होत नाही. मग जर इकडेही काही होत नाही, इकडेही काही होत नाही तर सरळ मार्ग सत्य म्हटलेल्या जीवनाला जा, तिकडे सर्व काही होईल. कारण परमेश्वर म्हणत आहे माझ्या सेवकाला लागेल ते झोपेत देखील पुरवण्यास मी समर्थ आहे. आम्ही मात्र पहाटे उठतो उशिरापर्यंत आणि सगळ्या दिवसभराच्या कामकाजामध्ये देवाला धन्यवाद नाही. या जगण्याला काही अर्थही नाही. या शरीराला थकवा, या शरीराला सगळ्या गोष्टी. आणखीन एक वचन पाहूया. यिर्मयाचं पुस्तक अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 3 या समाला आणखीन एक रेफरन्स पाहूया आपण. ह्या दुष्ट वंशाचे अवशिष्ट राहिलेले ज्या ज्या स्थळी मी हाकून लाविले त्या त्या स्थळी जे बाकी उरतील ते जीवनाऐवजी मरण पसंत करतील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मरण का पसंत करतील? त्याचं कारण आहे. कारण यांच्या जीवनामध्ये जिवंतपणाचे लक्षणच नाहीत. यांना जगावं कसं हेच कळालं नाही. यांच्या सजीवपणाला सजीवता कशी ठेकावी हेच कळलं नाही. राखेला सौंदर्य जाणलं नाही. यांनी हे राख म्हणजे राखच करून टाकली. आणि म्हणून प्रियो तुम्हाला आणि मला जोपर्यंत आमच्या जवळ ते जिवंत वचन नाहीत, आमच्या सजीवतेमध्ये, जगण्यामध्ये, जिवंतपणामध्ये, आमच्या आचरणामध्ये, लाईव्ह सेशन मध्ये, कृती आणि आचरणामध्ये, दररोजच्या दैनंदिन दिवसामध्ये अनेक लोकांना फक्त रविवारीच चांगला मस्तपैकी, कधी कधी रविवारी संकट येत, वेळ पडली तर चर्च मध्ये म्हणलं तरी झोपत येत, चर्चच्या बाहेरही झोपत येत, कधी कधी पाळक साहेबाला येऊन सोडवावं लागत येत, वरून सांगत येत. आज परमेश्वराच्या रविवारच्या दिवशी कटकटी करू नका. आजचा दिवस चांगला जाऊन द्या. जातानी भांडण, येतानी भांडण, जीवन जगण्याला अर्थ काय? कारण आमच्या जवळ वचन आहे. ज्यांच्या जीवनामध्ये वचन नाहीत, ज्यांच्या जीवनामध्ये पवित्रता नाही, ज्यांना जीवन कसं जगायचं हेच कळालं नाही, म्हणजे याचा अर्थ ज्यांना ज्ञानच नाही ना, त्या ज्ञानामुळं परमेश्वर म्हणतो की माझ्या लोकांचा नाश झालेला. माझे लोक, तुम्ही आणि मी परमेश्वरचे लोक आहोत. कारण आम्ही देवाचं वचन वाचलं त्या ठिकाणी पाहिलं प्रथम की जिवंत मनुष्यच. स्तोत्र 118 आणि 17 मध्ये आम्ही पाहिलं का मी मरणार नाही तर जगेल. परंतु लोक आज जगण्याऐवजी मरण पसंत करतात. म्हणजे ऐश आराम, खेली खुशाली, एक लबाडीचं जीवन, एक अधर्म्यतेचं जीवन, एक लोभवश झालेलं जीवन, एक कुकर्माचं जीवन, अशा प्रकारे जीवन जगण्याकडे लोकांचा कल आहे. परंतु आम्हाला जगायचं आहे कशासाठी? तर ज्या देवाने माझा उद्धार केलेला आहे, ज्या देवाने माझं तारण केलेलं आहे, ज्या देवाने मला त्या जिवंत ठेवलेला आहे, ज्या देवाने माझ्या जीवनामध्ये अद्भुत बदल केलेला आहे, त्या परमेश्वराच्या नावाचा महिमा आणि गौरव मी करावं. कारण परमेश्वर जिवंत आहे, परमेश्वर सत्य आहे. परमेश्वरासाठी आमचा जीव तहानेला झाला पाहिजे. परमेश्वरामध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि म्हणून तर यशाया 38:19 मध्ये तो म्हणत आहे की जिवंत मनुष्यच परमेश्वराचा धन्यवाद करू शकतो. म्हणून जिवंतपणामध्ये आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करणारे लोक पाहिजे.
यिर्मया 2:13 मध्ये आम्ही पुन्हा एक वार पाहतो की मी जो जिवंत पाण्याचा झरा त्यांनी सोडलंय. आज अनेक लोकांनी जीवन सोडून दिलेलं आहे. जिवंत तर आहेत. मला तुम्हाला सांगायचंय आपल्या विषयाचं टॉपिक आणि हेडलाईन्स तीच आहे. आपण अध्ययन चिंतन मनन परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून यासाठीच करत आहोत की आम्ही जिवंत असताना, आम्ही सजीव असताना, आम्ही जगत असताना कशा प्रकारे जगावं, कशा प्रकारे जगावं. आज लोक जगतात परंतु बेवारस सारखं जगतात, परंतु निर्दयासारखं जगतात, परंतु पशु समान जगतात, परंतु बिगर फळाचे जगतात, परंतु केवळ नामधारीपणामध्ये जगतात, केवळ स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून असणारी जगतात. वेगवेगळ्या प्रकारे आता जगण्याच्या भरपूर काही पद्धती आहेत. आपल्याला निवडक पद्धती आम्ही घेतलेल्या आहेत की आम्ही प्रभूमध्ये कसं जगलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही पाहिलं की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जर आम्ही पाहिलं तर शरीरात पाणी असल्याशिवाय आमचं जीवन जगणं मुश्किल होतं. अशाच प्रकारे जिवंत पाणी म्हणजे देवाचं वचन आमच्यामध्ये असल्याशिवाय आम्ही प्रभूमध्ये जिवंत राहू शकणार नाही. आमचं जगणं व्यर्थ राहील. आम्ही सजीव राहू शकणार नाही. आमच्यामध्ये निर्जीवतेचं बीज पडेल. आज अनेक लोकांचं जीवन एखाद्या दाखल्याप्रमाणे झालेलं आहे. कोणी एक मनुष्य आहे आणि तो एक पेरणारा आहे आणि तो पेरणी करण्यासाठी आपल्या हातामध्ये मुठीमध्ये बी घेऊन निघाला आणि जात असताना काही खडकावर पडले, काही काटेरी झाडामध्ये पडले, काही चांगल्या जमिनीत पडले, काही कुठं पडले आणि मग उगवताना काय झालं, रिझल्ट पक्षी आले, वाटेवर पडले होते ते उचलले घेऊन गेले. जे खडकावर होते त्यांना मुळच लागलं नाही, कारण खडकामध्ये माती नसल्या कारणाने तिथून ते नुसतं त्यांना कोमा फुटला आणि ते तिथंच गेले. तिसरा आहे काटेरी झुडपात पडले, ते वाढ आलं पण त्याची वाढच खुटली. चौथा आहे सुपीक जमिनीमध्ये पडले, मग त्या सुपीक जमिनीमध्ये काही प्रकार आहेत, मग काहींना 30 पट आलं, 60 पट आलं, 100 पट आलं. हे जीवन जगण्याच्या पद्धती आहेत. आज आम्ही वाटेवर आहोत का? आज आम्ही काटेरी झुडपामध्ये आहोत का? आज आम्ही त्या खडकावर आहोत का? आज आम्ही त्या 30 पट जमिनीच्या क्वालिटीमध्ये आहोत का? 60 पटीचे आहोत का? 100 पटीचे आहोत? तर आमचं जीवन जगण्याचं कौशल्य, तर आमचं जीवन सार्थक झालेलं असेल, तर आमच्या जीवन जगण्याला अर्थ, तर आमच्या जिवंतपणाला मानता येईल आम्ही जिवंत आहोत. पण जर का आमचं जीवन आज जवळजवळ 80% ख्रिस्ती लोकांचं जीवन काटेरी झुडपाच्या खाली आहे. ते ख्रिस्ती तर आहेत, कारण ते सांगतात आमचे दादा, आमचे परदादा, त्यांचे आजा, त्याचा खापर पंजोबा, त्याचा आणखीन कोणता, तवापासूनचे आम्ही ख्रिस्ती, तवापासूनचे आम्ही प्युअर 1 नंबर 7 पिढ्याचे. परंतु जीवन काही जगता आलं नाही. 7 पिढ्या होऊन गेल्या, उलटून गेल्या. कुणाचे आजोबा बिशप साहेब, कुणाचे वडील रेव्हरेंड, कुणाचे कोण. आता सध्याची परिस्थिती जर पाहिली ना, त्यांच्या लेकरांचं वर्णन जर बघितलं ना, बघा काय आहे. लाईव्ह सेशनला ज्यावेळेस त्यांच्या फेसबुकवर ऍड येतात, फोटोग्राफी येतात, पाळीक साहेबांच्या लेकरांचे म्हणा किंवा बिशप साहेबांचे म्हणा किंवा कोऑर्डिनेटरचे म्हणा किंवा आणखीन कुणाचे म्हणा. म्हणजे मला तुम्हाला यातून हे सांगायचं, जीवन जगण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. तुम्हाला जसं जीवन जगायचं तसं जगू शकता. जीवन जगण्यावर कुणाचंच नियंत्रण नाही, कारण स्वतः परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय जीवन आणि मरण मी तुझ्या पुढे ठेवतो. देवाची इच्छा आहे तू जीवन निवडून घे. पण जर आम्ही मरणच निवडून घ्यायला लागलो, जर आम्ही जगातल्याच गोष्टी निवडून घ्यायला लागलो, जर आम्ही सगळा धांगड धिगाडाच निवडून घ्यायला लागलो, तर देव आम्हाला म्हणत नाही तू हे निवडून न घेऊ. देवाची इच्छा आम्ही चांगलं निवडून घ्यावं. म्हणजे आम्हाला जर जिवंत ठेवल्यानंतर परमेश्वरची इच्छा आम्ही जिवंत राहावं, आम्ही सजीव राहावं, आम्ही वचनाप्रमाणे जगावं. आमच्यामध्ये उफळत्या पाण्याचे झरे असावेत, जिवंत पाण्याचे झरे असावेत. पण आम्ही फुटके हौद तयार केले. हे आमच्यावर डिपेंड आहे आम्ही काय करतो. म्हणून आमच्या 7 पिढ्याचे ख्रिश्चन असलो तर आमचा बचाव होणार नाही. म्हणून काय आम्ही लय धार्मिक नाही झालो. आमचा बाप पाळक म्हणून आम्ही लय धार्मिक नाही झालो. आमचा आजार एवढे किंवा बिशप आहे काही चालणार नाही. त्या आजालाही उचली त्या बापालाही उचली.
अहो ते आज जर धोरणात असलं तर ठीक आहे, बाप जर धोरणात असू द्या रेव्हरंट, मग रेव्हरंट असलं म्हणजे काय लायसन काढले का? जीवन महत्वाचं आहे, जीवन कसं जगत आहे, मग प्रभू कुणाचीच काही करणार नाही, कुणाचीच. जर जिवंत पाण्याच्या झऱ्याच्या ऐवजी जर आम्ही फुटके हौद जर घेतलेले असतील आणि त्या फुटके हौदात जर बसलत असलो, विषय संपला आमच्या जीवनाचा. इथं जगतो 60, 70, 80, 90, 100, 120 धरा, जाऊ द्या. जवळ त्या फुटक्या हौदात लोळायचे तवर लोळा, हातपाय वाकडे उस्तवर. परंतु देवाचा न्याय ज्यावेळेस येईल त्यावेळेस आम्हाला पुन्हा एक वार सजीव केल्या जाईल. आणि म्हणून आम्ही वाचलं की मृत जिवंत होतील. यशा 26:19 मध्ये जे मृत आहेत ना ते जिवंत होतील. अनेक जण जीवनाच्या पुनरुत्थानासाठी, अनेक लोक जीवनाच्या नरकासाठी तिकडं जिवंत तर होतील, सजीव तर होतील, जगायला तर सुरुवात करतील. यशा 26:19 पाहूया. आपला वेळ झालेला पण शेवटचा रेफरन्स पहिला घेतलेला आहे तोच पाहूया. तुझे मृत जिवंत होतील, माझ्या लोकांची प्रेते उठतील. माझ्या लोकांची प्रेते उठतील. म्हणजे प्रभूवर विश्वास ठेवणारे झोपी गेलेले असले, मरण पावलेले असले, त्यांचं जीवन समाप्त झालेलं असलं तरी ते उठतील. मातीस मिळाल्यानो जागृत व्हा. मातीस मिळाल्यानो जागृत व्हा. आता एक काम आहे, जे मातीला मिळालेले नाही, म्हणजे ज्यांनी माती खायला सुरुवात केली ना, ज्यांनी पाप करायला सुरुवात केली ना, ज्यांनी ते फुटके हौद खोदायला सुरुवात केली ना, ते सावध व्हा, गजर करा. आता परमेश्वरच्या नावाचा धन्यवाद करा, महिमा करा, पश्चाताप करा, काय वाटन ते करा. परंतु त्या फुटक्या हौदातून बाजूला येऊन आता जिवंत पाण्याच्या झऱ्याकडे म्हणजे देवाच्या वचनाकडे वळा. पुढं, कारण तुझवरील दहिवर हे प्रभातीचे जीवनदायी, हे प्रभातीचं जीवनदायी दहिवर आहे. भूमी प्रेते बाहेर टाकीन. रात्रीचं ज्यावेळेस दहिवर पडतं ना, सकाळच्या पारी त्या गवतावर म्हणा किंवा फुलावर म्हणा, त्यांच्यासाठी ते एक संजीवन असतं ना, त्याशी कोमलून असतात. ते दहिवारामुळे त्यांना गारवा मिळतो आणि गारव्यामुळे त्यांचे पानं फुलं जे काही असेल ना एकदम टवटवीत बांधतात. तसं बना. आता त्या फुटक्या हौदातून बाजूला या, ते जीसीपी आणून ते फुटके हौद तोडून टाका आणि जिवंत पाण्याचा जो उफळता झरा आहे किंवा जो जिवंत पाणी आहे, इर्म्या 2:13 प्रमाणे, मी जो जिवंत पाण्याचा झरा, ज्या लोकांनी तो झरा सोडला, ज्या लोकांनी सत्य शिकवण सोडली, ज्या चर्च मधून ही शिकवण समाप्त झाली किंवा जे चर्च या सत्य शिक्षण देतात परंतु लोक तिथं थांबत नाही, यांना माझी विनंती आहे की त्या फुटक्या झऱ्याकडे जाऊ नका, त्या तेल पाण्याकडे पळू नका, त्या भविष्य वक्तीने आणि वक्ते आणि जे कोणी असतील ना त्यांच्याकडे काही विश्वास ठेवू नका. तुमचं जीवन फालतू वाया घालू नका, तुमच्या जगण्याला बेअर्थ करू नका, तुमच्या जिवंतपणाला कलंक लावू नका, तुमच्या सजीवतेला निर्जीवतेचं स्वरूप आणू नका, तुमच्या जिवंत पाण्याच्या हौदाला फुटक्या हौदामध्ये बदलू नका. आपला वेळ या ठिकाणी झालेला आहे, आपल्याला थांबावं लागेल. पुढच्या 7व्या भागामध्ये आम्ही आणखीन काही गोष्टी घेऊन येणार आहोत. यिर्मयाच्या पुस्तकामध्ये अध्याय क्रमांक 10 वचन मध्ये आम्हाला परमेश्वरच्या वचनातून आपण लाईव्ह मध्ये येणार आहोत. पुन्हा एक वार देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील जे आज लाईव्हला होते त्या प्रत्येकाचं मी हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. येऊया आपण सर्वजण मिळून या गोष्टीसाठी प्रार्थना करूया. प्रभू, जर तू आम्हाला जिवंत ठेवलेला आहे, जर आम्ही जगत आहोत, जर आम्ही सजीव आहोत, तर आज आम्ही वचनाप्रमाणे जीवन जगावं अशी तू कृपा आमच्यावर कर. डोळे बंद करूया समाज. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो, विशेष करून माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, सेवाभावी संस्था, नर्स, त्याचप्रमाणे परमेश्वर बिलिओस भाऊ बहीण, आई वडील, देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, त्याचप्रमाणे पुन्हा एक वार ज्या चर्चेस आहेत, इंडिपेंडन्स आहेत, ज्या मिनिस्ट्री आहेत, ज्या संस्था आहेत, ज्यामध्ये जिवंत वचन, जिवंत पाणी आहे, हे सर्वजण आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. त्यांचे जीवन जगण्यामध्ये सहाय्य आणि मार्गदर्शन कर. ज्यांनी आपल्यासाठी फुटके हौद म्हणजे चुकीचं शिक्षण निर्माण केलेलं आहे, निर्माण करून घेतलेलं आहे
आणि ज्या चुकीच्या शिक्षणामध्ये अनेकांचा नाश होत आहे त्या प्रत्येक प्रियजनासाठी मी प्रार्थना करतो, प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांच्यामध्ये असणारा अज्ञान तू दूर कर आणि परमेश्वर पित्या तू त्यांना आकर्षित करून घे, कारण तुझ्या वचनाप्रमाणे पित्याने आकर्षल्याशिवाय मजकडे कोणी येत नाही. मी विनंती करतो यहोवा परमेश्वर दे बापा, जे तुझे सर्व अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आहेत, जे प्रार्थना यथायोग्य करत आहेत, त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देखील देऊन तृप्त कर. आम्ही प्रार्थना करतो या समाला आमच्या भारत देशाच्या सरहद्दीवर असणारे आमचे मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, मिलिटरी, त्याचप्रमाणे SRP टीम, सुरक्षा कर्मी, त्यांचे कुटुंबीय आम्ही प्रार्थनेत आठवण ठेवतो. माझा शेतकरी बंधू वर्ग जो त्या ठिकाणी परमेश्वर आंदोलनामध्ये सहभागी आहे, त्यांचे परिवार, त्यांची शेती, त्यांच्या मागण्या, त्यांचं जे काही इच्छा असेल प्रभू येशूच्या नावात तू पूर्ण कर. आम्ही प्रार्थना करतो भारत देशामध्ये ज्या राज्यामध्ये परमेश्वर बाप्पा जे काय इलेक्शनचं वातावरण असेल योग्य आणि स्थिर सरकार प्रिय बापा तू मिळवून दे. त्याचप्रमाणे मी प्रार्थना विनंती करतो परमेश्वर, आम्ही जे जिवंत आहोत आमच्या जिवंतपणाला चांगल्या प्रकारचं स्वरूप यावं आणि तुला आवडणारं जीवन आम्ही जगावं अशी देखील तू कृपा कर. पुन्हा एक वेळा जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. येस आम्हाला परमेश्वर बाप्पा ज्या लाईव्ह फेसबुकवर येण्यापूर्वी परमेश्वर बाप्पा ज्या बहिणीने सकाळी आपल्या प्रियजनासाठी प्रार्थना करण्याची विनंती केलेली आहे, आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावामध्ये त्या बहिणीची मागणी परमेश्वर दे बाप्पा आम्ही तुझ्या पुढे सादर करतो, कारण आमचा विश्वास आहे की एकच शब्द मात्र बोल म्हणजे तुझा साखर त्या ठिकाणी माझा साखर त्या ठिकाणी बरा होईल. या वचनाप्रमाणे आमच्या बहिणीने जी काही विनंती केलेली आहे, आमच्या भावांनी जी काही विनंती केलेली आहे, प्रभू येशूच्या नावात त्यांच्या समस्या, चिंता, काळजा, व्याधी, आजार, विकार, टेन्शन, ताण, दबाव, व्यसन, वासना, भांडण, तंटा, ईर्ष्या, हेवा देवा, कल जो काही सैतानाचे बंधन जोकडे त्या ठिकाणी असतील प्रभू येशूच्या सामर्थ्यवान नावामध्ये तुझ्या प्रत्येक लेकराची प्रार्थना ऐक आणि त्यांचं उत्तर दे आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन करून घे आणि खरंच जीवन आम्ही कसं जगावं याची देखील तू आमच्या कृपा आणि दया कर. प्रार्थना ऐकली, उत्तर दिलं त्याबद्दल तुम्ही तुझे आभार मानतो. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो, स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. Praise the Lord. Thank you. God bless you.